अभिनवतेचा, विश्वास ग्राहकांचा. अरे ऐका, किराणा मालाची यादी करते, काही मागवायचं तर सांगा. माझ्याकडून नाही स्वच्छ होत तुमची भांडी. घ्या, तुम्हीच करा. तू तर राहूच दे. चल लिहिलं. माझी बाळकृष्णाची मूर्ती तर काळी पडत चालली आहे. तुमचंही ऐकलं, लिहिलं. आणि बघा ना, माझी बाटली पण किती काळी पडली आहे. हो लिहिलं. पण काय लिहिलं? पितांबरी. दुसरं काय? पितांबरी शायनिंग पावडर सर्व भांडी चमकवते. पितांबरी किराणा यादीत हवी, जी तांब्या पितळ्याला देईल चमक नवी. यंत्र शिकूया, तंत्र शिकूया, उद्योगाचे मंत्र शिकूया, व्यवसायाची नवीन नीती कळण्यासाठी मित्र बनूया. काम आमुचा, काम आमुचे, अखंड देईल ऊर्जा, उद्योगाचा जाणून घेऊ दर्जा. आली यंत्रयुगाची घडी, शिकूया उद्योजकांची बाराखडी, उद्योजकांची बाराखडी. नमस्कार. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, मिठाई किंवा त्याचा गोडवा हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. सण, उत्सव, लग्न समारंभ, कौटुंबिक संमेलन यामध्ये मिठाई ही हवीच. अगदी भारतापासून तर भारताच्या बाहेर प्रत्येक कोपऱ्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची मिठाई घराघरात पोहोचवणारे ठाण्याच्या प्रशांत कॉर्नरचे सर्वेसर्वा प्रशांत सकपाळ आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. सर, आमच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. प्रशांत कॉर्नर हे नाव ठाण्यात, महाराष्ट्रात, देशात आणि परदेशात सगळ्यांना माहिती आहे. परदेशी मंडळी जेव्हा भारतातनं पुन्हा परदेशात परत जातात तेव्हा जाताना प्रशांत कॉर्नरची मिठाई घेतल्याशिवाय काही जात नाही. या मिठाईची सुरुवात, त्याचा प्रवास, कशी सुचली त्यांना ही संकल्पना, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आज त्यांच्याकडून. प्रत्येकाचं स्वप्न असतं आकाशाला गवसणी घालण्याचं. स्वप्नांना दिशा देण्यासाठी हवं असतं जिद्दीचं आणि हिमतीचं बळ. हीच जिद्द आणि हिंमत घेऊन ठाण्यातील पाचपाखाडी येथे प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या व्यवसायाची सुरुवात करणारे प्रशांत सकपाळ हे आहेत आपल्या आजच्या भागाचे मानकरी. 1978 साली ठाण्यातल्या टेकडी बंगला परिसरात ब्रेड, अंडी, दूध, उटणं, कंदील विक्रीचा छोटासा व्यवसाय करत रोजच्या उपजीविकेसाठी संघर्ष करणारे प्रशांत सकपाळ यांनी त्यांच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अनेक वादळांचा सामना केला. सुरुवातीला स्वतःचा छोटा मिठाईचा व्यवसाय करणारे प्रशांत सकपाळ यांनी आपल्या स्वप्नांचं मनोरथ अथक परिश्रमातून पूर्ण केलं आणि ह्यातूनच प्रशांत कॉर्नरचा जन्म झाला. आज 44 वर्षाच्या विश्वसनीय सेवेनंतर 5 मजली सुसज्ज अत्याधुनिक फॅक्टरीची निर्मिती करत आणि प्रशांत कॉर्नरच्या अनेक ठिकाणी शाखा निर्माण करत प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असा त्यांचा प्रवास आपल्याला प्रचंड ऊर्जा आणि बळ देतो. अनेक पुरस्कार प्राप्त केलेल्या प्रशांत कॉर्नरचे सर्वेसर्वा प्रशांत सकपाळ या मराठी उद्योजकानं महाराष्ट्रातल्या उद्योग क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. संघर्ष, संधी आणि सिद्धीच्या जोरावर यश संपादन करणाऱ्या प्रशांत सकपाळ यांना आमचा मानाचा मुजरा. चला, हा गोडवा कसा आहे नक्की समजून घेऊया, त्याची कहाणी त्यांच्या शब्दात. सर, कसे आहात? छान. नमस्कार. नमस्कार. सर, घरोघरी सायकलवर दूध विकणारे किंवा चौका चौकात कंदील विकणारे, आकाश कंदील विकणारे, उटणं विकणारे, आणि मग हे प्रशांत कॉर्नरचं स्वप्न तुम्हाला केव्हा पडलं? कसं की ज्यावेळी आम्ही लहान होतो त्या आमची परिस्थिती थोडी हालाकीची होती. तर हालाकीची परिस्थिती असताना मी एका वाड्यात कामाला लागलो. वयाच्या 8व्या-9व्या वर्षी काहीतरी कामाला लागलो. तर काम करता करता तिकडे जेव्हा आपण लहान असतो ना, तर जेव्हा लहान असतो तेव्हा आपलं लोक लहान असल्यामुळे ते गृहीत धरतात, मस्ती करतात. पण ज्यावेळी कोणी अपमान करायचं माझं, त्यावेळी
मी असं म्हणायचं मनामध्ये, अरे यार मी पण असंच एक दिन व्यवसाय करेन, मी पण असंच एक दिवस व्यवसाय करेन. असं काय माहिती माझ्या मनातून असं यायचं असं आतमध्ये. ते जेव्हा असं काही चांगलं घडायचं असेल तर आपल्या आतमध्ये एक आवाज चालू होतो, तो आवाज ऐकता आला पाहिजे आपल्याला. म्हणजे मोठं काहीतरी करायचं ही ठिणगी तेव्हा पडली. हो, पण मोठं नाही पण सुरुवात करायची, काहीतरी करायचं, सुरुवात करीन मी, काहीतरी मी पण करीन, अशी ठिणगी तिथे चालू झाली. सर, मग मोठ्या प्रमाणात ह्या उद्योगाचं स्वरूप साधारण किती साली निर्माण झालं? त्याचा असं प्रकार झाला की मी छोट्याने दुकान चालू केलं. म्हणजे भांडवल हा विषय नंतर आहे. पहिले तुम्हाला व्यवसायाची माहिती असणं, आपण काय करतोय, काय करतो असं ठरवून कुठलाही मोठा व्यवसाय एकाएकी, म्हणजे आपल्याकडे का होत नाही की आपल्या आईवडिलांनी काही काम केलं नसतं, आपल्या घरी कोण बिझनेसमॅन नसतं, त्यामुळे असं एकदम डायरेक्ट प्रवास नसतो. आमचा प्रवास असा झाला की मी पहिले मग जे त्यांच्याकडे कामाला होतो ते जसं काम करत होते तेवढं लक्षात होतं. मग त्याच्यासाठी मी एक छोटीशी टपरी घातली. ज्यावेळी माझी छोटीशी एक दुकान घातलं त्यावेळी माझ्या खिशात फक्त 600 रुपये होते. त्यावेळी ते 600 रुपयात आम्ही ते दुकान थाटलं होतं. अच्छा. 600 रुपयात दुकान थाटताना रोज उभं राहायचं, सातत्याने माल आणायचं, त्याची छोटी छोटी विक्री करायची, आणि विक्री करता करता रोज चांगले प्रश्न मनात यायचे, अरे अजून मी कसं वाढू, अजून कसं मोठं होतो, काय विकलं तर नफा होईल, काय केलं की काय होईल, असं सगळे प्रश्न मनाशीच बोलायचो. आणि तसंच काहीतरी छोटं मोठं चालत राहायचो. मग त्यावेळी तुम्हाला आठवत असेल की मग त्यावेळी नवीन पेप्सी कोला चालू झाले. तर त्याच्यात पेप्सी कोला चालू, तर 25 पैशाला एक पेप्सी कोला मिळायचा, विकायचो आम्ही. तो मला 20 पैशाला मिळायचा आणि तो 25 पैशाला विकायचा. आणि त्याच्यात दुधाचा पेप्सी कोला विकला तो 50 पैशाला असायचा. मग ज्या वेळी जे काय नवीन होईल त्याला आपण ऍक्सेप्ट करत जायला पाहिजे. आणि असंच आम्ही एक ऍक्सेप्ट करत गेलो आणि पुढे चालत गेलो. मग त्यावेळी ते माझं जे दुकान होतं पूर्वी स्टार्ट 600 रुपयाचं होतं, ते बरोबर सरस्वती हायस्कूल म्हणून एक इंग्लिश मिडियम स्कूल होतं, त्याच्या समोर नाही, पाचपाखाडीमध्ये ठाण्यावर टेकडी बंगला विभागात होतं. मग ते करता करता मला असं वाटायचं, मी सगळे बाजारात फिरायचो ना थोडं छोटं आपलं, तर मोठ्या दुकानाला तेव्हा मला असं वाटलं, अरे आपलं पण असं मोठं दुकान असायला पाहिजे. परंतु असा इतक्या हिमतीने सुरू केलेला व्यवसाय अतिक्रमणाच्या कायद्यात पूर्णपणे धुळीला मिळाला. सगळं होत्याचं नव्हतं झालं. बरोबर. त्यावेळेला ह्या सगळ्याकडे तुम्ही कसं बघितलं आणि कसं सामोरं गेलात त्याला? आमच्या वडिलांनी कधी पक्क घर घेतलं नव्हतं कोणीच. आम्ही अक्षरशः 40 झोपडपट्टीत राहायचो. असं त्यावेळी तो बिल्डिंग मध्ये बघितलं का असं भीतीच वाटायची, अरे बिल्डिंग मधलं घर, बिल्डिंग मध्ये दुकान. त्यावेळीचा किस्सा सांगतो तुम्हाला की आम्हाला त्यावेळी माझ्या बाजूची जी बिल्डिंग होती, पक्क्या बिल्डिंग होत्या, तिकडे 1-1.5 लाखात दुकान मिळत होतं, 300 फुटाचं दुकान. बरं. पण ते माहिती नसल्यामुळे 1.5 ते 2 लाखात असेल दुकान. त्यावेळी मी माझं छोट्या दुकानाचं मोठ्या टपरीमध्ये गेलो, ती छोटी इलिगल टपरी 3.5 लाखात घेतली आम्ही त्यावेळेला. कारण त्यावेळी माहितीच नाही ऍग्रीमेंट कसं करायचं, कसं बिल्डरशी बोलणं करायचं, काही माहितीच नव्हतं ना. तर त्यामुळे आम्हाला असं वाटायचं नाक्यावरचं दुकान आपलं आहे, दुकान नाक्यावर होतं. मग त्यामुळे आमचं प्रशांत मिल्क सप्लायरचं, मग प्रशांत कॉर्नर आल्यामुळे आमचं दुकानाचं नाव प्रशांत कॉर्नर पडलं. ती घटना आहे 89ची. 89ला मी तिथे आलो, 1989ला मी तिथे आलो. मग तिथे त्या मोठ्या दुकान खूप चालायला लागलं चांगलं आमचं. ते 8 बाय काहीतरी 20-22चं दुकान होतं, ते खूप चालावं लागलं आणि खूप तिथे त्या जागेत आम्हाला नाव मिळालं. पण ते नाव मिळता मिळता ती जागा अशी रोड वायडिंग मध्ये गेली, रस्ता रुंदीकरण झालं. त्यावेळी मला वाटतं टी चंद्रशेखर म्हणून साहेब आले होते. आम्ही म्हणू का त्या रोड वायडिंगमुळे आमच्या एका नशिबाला एक कलाटणीच मिळाली असं म्हणू. सकारात्मक कलाटी. भले तिथे आमचं नुकसान झालं, होत्याचं शून्य झालं. पुन्हा जेवढं काय आम्ही 78 पासून जो माझा प्रवास होता तो 98ला शून्य झाला. परत
परत शून्य आलं. पण तो शून्य होताना कसं झालं, आपण जेव्हा चांगलं काम करतो आपल्याकडे ना चांगल्या वाईटाकडे लोक बघत असतात आपल्याकडे. अगदी. तर आमचे ग्राहक वर्ग होते ना ते माझ्या ग्राहकाची सगळ्यांची खूप चांगले संबंध असायचे. मी कुठल्याही ग्राहकाला नमस्कार करायचो, हाय हॅलो करायचो, ताई ताई बोलायचं कोणालाही. शाळा सुटली की शाळेतून मुलं घेऊन जायला आई वडील यायचे, त्यांचं माझ्या दुकानाकडे गराडाच असायचा नेहमी. तर म्हणजे संध्याकाळी दुपारचे 12 वाजले, संध्याकाळचे 5 वाजले का गर्दी व्हायची दुकानाला खूप. म्हणजे अगदी लहानपणापासून हो. तुम्ही जो व्यवसाय करत होतात छोटा छोटा, त्यावेळेला तुमचा चाहता वर्ग हा आपोआप तयार खरं व्हायला लागला होता की हा एक छोटासा मुलगा काहीतरी काहीतरी करतो, उपयोग करतो. आणि लोक मदत करायची. म्हणजे असे मराठी माणसं तर मदत करत होते. त्यामुळे प्रत्येक जाती, गुजराती, मराठी सगळे जाती सगळे लोक आमच्या दुकानात यायचे. आपलं एक वागणं कसं असायला पाहिजे, अगदी ते एक बिझनेसमॅनचं असं, आणि ते आतून असायला पाहिजे, थोडंसं खरं असायला पाहिजे. तसं झालं. तर आमच्या ज्यावेळी दुकान तुटणार होतं ते आम्हाला 6 महिने अगोदर माहिती होतं आम्हाला की आता हे रोड वायडिंग मध्ये रस्ता रुंदीकडे आपलं दुकान जाणार आहे. तेव्हा आम्ही असं लोकांची चर्चा करत होतो. लोकच म्हणाले की घाबरू नका, होईल सगळं. तर आम्हाला असं, मग आमचे जे ग्राहक होते ते सिकिबी बँकेचे चेअरमन होते, व्हाईस चेअरमन होते, ते मिस्टर राजन रणदिवे. मग आम्हाला सिकी बँकेने पहिले फायनान्स दिलं, कर्ज दिलं. ते काहीतरी कर्ज 17 लाखाचं दिलं. मग ते 17 लाखाचं पहिले कर्ज दिलं. तर मग ते त्याच्या पुढचं ते आम्ही जेव्हा लिगल दुकान तुटलं ना त्यावेळी आम्ही लिगल दुकान घेतलं. लिगल दुकान आम्ही काहीतरी 35 लाखात घेतलं. तर 35 लाखाचं दुकान घ्यायला गेलो तर बँकेने थोडेफार पैसे दिले. 17 लाख बँकेकडून आले. मग बँकेकडून 17 लाख आले तर बँक पुढे काही कर्ज देत नाही, कारण की डॉक्युमेंट नाही, हे नाही. एक लिमिट होतं काही कर्ज द्यायला. त्यामुळे त्यांचं कर्ज देऊन झालं. मग पुढे परत अजून कर्ज दुकानाला पैसे कमी पडले. 35 लाखाचं दुकान घेतलं. म्हणजे थोडक्यात खूप अडचणींचे अडचणी. मग त्याच्यामध्ये आम्ही आमचं राहतं घर होतं, आम्ही आमचं राहतं घर विकलं. मग त्यावेळी तरी पैसे कमी पडले. मग आम्हाला महापालिकेने काही छोटीशी जागा त्याच्या बदल्यात दिली होती, ती पण ताबडतोब विकली, तरी पैसे कमी पडले. तर आमचे ग्राहक होते. एक शेवटचा किस्सा असा आहे की बिल्डरने, कुठलाही बिल्डर व्यवसाय पक्का करतात. तुमचे जोपर्यंत पूर्ण पैसे मिळत नाहीत तो पण तुम्हाला पोझिशन देत नाहीत. बरोबर. तसा किस्सा झाला होता. बिल्डरचे काहीतरी 35 लाखापैकी 30-32 लाख रुपये पेड झाले होते. 2-1 लाख राहिले होते. 2-1 लाख राहिले. बिल्डर काय चावी देत नव्हता शेवटपर्यंत. नाही म्हणे. त्याच्यामुळे व्यवसाय सुरू होतो. तो बोलला की नाही, माझा भाऊ म्हणतो की ते पैसे पूर्ण देत नाही. त्यांच्याकडे असं असायचं, एक भाऊ चांगला बोलायचा, एक भाऊ कडक बोलायचा. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, तशी पद्धत होती. त्यामुळे मग शेवटी मी म्हटलं, मग आमचे ग्राहक होते ज्यांच्या घरी मी रोज दूध घालायचो आणि सगळं, त्यांना सांगितलं, साहेब असं आहे. ते असं आहे का, ठीक आहे. मग त्यांनी ते मिस्टर धारप म्हणून आहेत, मग त्यांनी बोले चल थांब, मी घरी जाऊन होतो. घरी गेले. त्यांच्या मुलीची एक नावाची सर्टिफिकेट होती, त्यांच्या मुली प्रज्ञा नाव तिचं. तर त्यांनी ते सर्टिफिकेट ठेवलं होतं. मला घेऊन आले. मला म्हणे चल माझ्या बँकेमध्ये. बँकेत गेले, त्या ठाणे जनता बँकेत गेले. त्यामुळे मॅडम हे सर्टिफिकेट ठेवा आणि या मुलाला तर 2 लाख रुपये द्या. त्यांचं केवढं मोठं तुमच्यावर, म्हणजे त्या कठीण प्रसंगात त्यांनी तुम्हाला मदत केली. नाही, त्यांनी पण मदत केली असे नाही. आमचे जे ग्राहक वर्ग आहेत, प्रत्येक ग्राहकाची आम्हाला मदत आहे. प्रत्येक हितचिंतक आहेत आमचे, आजूबाजूचे असतील. सर, मला असं वाटतं की माणसं मदत करतात, पण तुमचा प्रवास सच्चा असला पाहिजे. आणि तुमचा तो सच्चा प्रवास लोक बघत होते ना. आम्हाला नेहमी एक प्रश्न पडतो की तुमच्या दुकानांचं वैशिष्ट्य म्हणजे तरतऱ्हेची मिठाई, अगदी वेगवेगळ्या रंगांची, वेगवेगळ्या प्रकारे त्याला सजवलेलं असतं. हे सगळं असताना एखादा दिवस कधी असं होतो का की आज ग्राहक आलेच नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मिठाई तयार केली आणि ती तशीच राहिली, आता ह्याचं काय करायचं? मला नेहमी हा प्रश्न पडतो. इतकी मिठाई जर त्या दिवशी विकल्या जात नसेल तर तिचं काय करायचं? का मग तुम्ही कसं ठरवता की किती मिठाई रोज तयार करायची? नाही, मिठाईचा व्यवसाय असा आहे ना की मिठाई नाही, कोणताही व्यवसाय. आम्ही परत येतोय सर, 1-2 मिनिटात आपण परत येतोय. एक छोटासा ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर ह्या गप्पांना पुन्हा सुरुवात करतोय.
पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. दीप उजळता वेळे प्रकाश, ईश्वराचा होई आभास. दीप उजळता वेळे आशा ही आनंदाची परिभाषा. दीप हीच शक्ती, परमेश्वराची भक्ती. दीप शक्ती, पितांबरी दीपशक्ती देई ईश्वराची अनुभूती. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. सर, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. खूप उत्सुकता आहे जाणून घ्यायची की रोज तयार होणाऱ्या या मिठाईचं काय केलं जातं. नाही, रोज होणारी मिठाई रोज विक्री होते. हा, त्याचं कारण असं आहे की ना, एक आपण रोज बिझनेस जेव्हा करतो ना, त्यावेळी आपल्याला प्रत्येक बिझनेसचा अंदाज येत जातो. असं कुठलंही नुकसान होणार का कोणच व्यापार करणार नाही. व्यापार तेव्हा नुकसानच असतो ज्यावेळी तुम्हाला काही कळतच नसतो. पण आम्ही बेसिक करत जेव्हा माणूस पुढे एक पाऊल टाकत असतो ना, त्यावेळी बिझनेसची त्या धंद्याची व्याख्या थोडं आपल्याला कळत असते. जसं म्हणतात नाही का, कधी पण एक पाऊल टाकून चालायला पाहिजे. हळू चाला. बिझनेसमध्ये एकदम वरतून उडी मारून येऊ नका. खालून हळू चालत या. त्याचं असतं की आपल्याला आपले खाचखलगे माहिती असतात. चालताना जसं आपण एखाद्या अंधारात रस्त्यात चालत असतो, त्याची पायवाट आपल्याला माहीत जरी असेल आणि एखादी लाईट गेली तरी आपण ती पायवाट आपल्याला माहिती असते की रोजचा रस्ता असतो. तर एखादा दिवस होतं असं कधी, पण तसं शक्यता कमी होतं. कारण रोज प्रत्येकाला अंदाज असतो आणि आम्ही तसंच काम करतो की ना, थोडं 2 गिराक वापिस गेले चालतील, पण आमच्याकडे मिठाची उरत नाही. आणि उरलं समजा एखादा पदार्थ, तो प्रामाणिकपणे फेकायचा असेल तर फेकावंच लागतं. बरोबर आहे, फेकून द्यावं. कारण की ग्राहक हे देव आहे. अगदी खरं आहे. त्याला फसवून चालणार नाही आपल्याला. तर जो प्रामाणिकपणा आहे, आज जे तुम्हाला एवढा मोठा व्यवसाय दिसतो, तो आमचा त्यावेळेचा छोटा प्रामाणिकपणा, तो आज मोठा यश येते. आणि मला वाटतं आजही त्याच प्रामाणिकतेच्या जोरावर तुमचा प्रवास सुरू आहे. कारण मधल्या काळामध्ये तुमच्यावर एक फार मोठं संकट आलं. हायजीनच्या नावाखाली तुमच्या दुकानाला कुलूप लागलं. त्याची चौकशी झाली. कसं पाहता याच्याकडे? त्याचा किस्सा असतो, जेव्हा तुम्ही व्यवसायात असतो, आपण व्यवसाय करतो, तर व्यवसाय करताना जसे आम्हाला चांगली लोक मिळतात, तर तसं चांगलं आणि वाईट ह्या जगात सगळं आहे. काहीतरी कोणतरी ग्राहक आलं आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या ह्याच्यामध्ये एका गुलाबजाममध्ये आम्हाला कॉक्रोच मिळाले. तर त्यांनी सांगितलं कॉक्रोच मिळालं, तर आम्ही सॉरी बोललो, तुमचे पैसे घेऊन जा. बदलून दिलं, पैसेही परत दिले. पण त्यांनी सांगितलं नाही, तुम्ही आम्हाला माहीत नाही, आम्हाला लिहूनच द्या तुम्ही. तर ठीक आहे, चूक लिहून दिली आम्हाला. आता जे सत्य आहे, ठीक आहे बाबा, सापडलं असेल ग्राहकात, तुम्ही सांगताय तुमच्या ह्याच्यात कॉक्रोच मिळाला, आम्ही सत्य आहोत की ठीक आहे, सापडलं असेल, आम्ही नाही म्हटलं सॉरी. पण त्यांची जी दृष्टी होती की मला लिहून द्या, त्यांना त्याचा काहीतरी इश्यू करायचा होता. त्यामुळे आम्ही आपला प्रामाणिकपणे त्यांना लिहून दिलं, हो बाबा सॉरी, आमच्याकडून चुकलो. पण ते समाजामध्ये सत्य बोलणं हे किती कठीण असतं आणि पचवणं किती कठीण असतं, ते मला त्यावेळी कळलं. आम्ही म्हटलं नाही, तर लोक जे असं का आता बनावट म्हणा, काही नाही, मी खरं बोलणार नाही, मी नाही बघू कायद्याचं. त्यामुळे कायदा बिदा असं काही आम्हाला कळतच नव्हतं. म्हणजे कसं जे आहे ते प्रामाणिकपणे काम करायचं. तर ते झाल्यानंतर त्यांनी आम्हाला ब्लॅकमेलिंग चालू केली. अरे बापरे. ते मग तुम्ही असं करतायत, आता आम्ही केस केली तर तुमचं सगळं दुकान बंद होईल, हे होईल ते होईल, आम्हाला अमुक एक रक्कम द्या. मग म्हटलं कशाकर द्यायची बाबा, लिहून दिलंय. मग लिहून दिलं, मग ते तुम्ही ऐकलं, लोकांनी पेपरला आलं, हे आलं, बातमी झाली. आणि कसं आहे, न्यूज चॅनल पण शेवटी सगळे लोक आपापला व्यवसाय करत असतात. तर न्यूज झाली, सगळं तर न्यूज झाली. आम्ही शांत राहिलो. आम्हाला लोक येऊन प्रश्न म्हणून नाही, जे आहे ते सत्य होतं, आम्ही सत्य बोललेलं आहे. पण मग त्याच्यानंतर आम्हाला कळलं की नाही, आपल्याला दर महिन्याला पेस्ट कंट्रोल करायला पाहिजे. मग पेस्ट कंट्रोलचं आपलं सर्टिफिकेट ठेवायला पाहिजे. हे ज्ञान त्यातून आलं. मग आम्ही दर महिन्याला, आता आमचं 1 महिन्यातून एकदा दुकान थोडं बंद असतं, मग त्याचं पेस्ट कंट्रोल केलं जातं. आणि हायजीन लेवलवर तर आणखीन खूपच आम्ही लक्ष घालतो. पण त्यावेळी असं झालं की तो किस्सा असा होता, त्यावेळी 1-2 दिवसाकरता बंद झालं. आणि गणपतीच्या दिवशी त्या लोकांनी मुद्दामून बातमी लावली
की प्रशांत कॉर्नरमध्ये असं घडलं. या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत, पण एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठेही जाऊ नका, बघत राहा उद्योजकांची बाराखडी. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. माझं ठरलंय स्ट्रिक्ट डाएट करायचं. अगं गुळ घातला यात, शुगर फ्री. पितांबरी रुचियाना गुळ पावडर घातली यात, म्हणजे ढेप फोडायची कटकट नाही, खमंग आणि एकदम हेल्दी. म्हणजे आपण गोड खाऊन पण फिट राहू शकतो. गोडव्यासाठी गुळ भारी. पितांबरी रुचियाना गुळ पावडर हवी घरोघरी. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. सर, ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. सर, तुमचा प्रवासच सगळा खूप आव्हानांचा आहे, पण तरी तुम्ही प्रत्येक आव्हानाकडे सकारात्मक बघताय. नवीन अनेक उद्योजक या व्यवसायाकडे वळतायत. तुम्ही काय सल्ला त्यांना द्याल? नाही, उद्योजकांना मी सांगेन की प्रत्येक उद्योजकाने उद्योजक झालं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारं झालं पाहिजे. वा. आपल्याला कुठला उद्योग करायचा आहे, काय करायचं आहे, त्याची संकल्पना कोणाला विचारा, जगाला विचारावं, पण आपल्या स्वतःच्या मनाशी पहिले स्वतःची संकल्पना मांडा. स्वतःच्या मनाला विचारा, मी काय करीन, ह्या व्यवसाय मला कसं जमेल, ह्या व्यवसायात काय धोके आहेत, किती आहेत, मी पडलो तर मला किती लागेल, किती मला माझं नुकसान होऊ शकेल, मी त्यातून परत उभा राहीन का. जसं जसं तुमच्यात आपल्याला समज येईल तसा तसा त्याचा प्रवास वाढवायला पाहिजे आणि तसं आपण प्रगत व्हायला पाहिजे त्या व्यवसायामध्ये. सर, आज प्रशांत कॉर्नरचे किती वेगवेगळ्या ठिकाणी दुकानं आहेत? म्हणजे आज प्रशांत कॉर्नरचं जवळजवळ आमची जास्त नाही, 15 शॉप आहेत आमचे. आम्ही जेव्हा बिझनेस स्टार्ट केला होता 600 रुपयांनी 1978च्या गुढीपाडव्याला मी चालू केलेला बिझनेस, आज तो व्यापार आमचा जवळजवळ 275 कोटी टर्नओव्हर आमचा आहे. क्या बात. आणि आज किती वर्षातला हा प्रवास? हा आता 45 वर्ष झालं, पण लोगो आमचा जो झालेला आहे तो 89चा आहे. तर लोगोचा प्रवास बघितला तर 35 वर्ष पूर्ण झाली या वर्षी आम्हाला. पण तो एका रात्रीतला प्रवास नाहीये, सातत्य आणि सातत्यातली डेव्हलपमेंट आणि त्यात येणारे असे अनेक अडथळे. त्याला अडथळ्याला अडथळे म्हणू नका, त्याच्यातून काहीतरी शिकत जा. खूपच छान. आणि शिकून त्याच्यातून परत नवीन उभारी घ्या. ते करता करता परत ना जगाकडे कान आणि डोळे उघडे ठेवून बघत राहा की आज बाजारात काय चाललंय, आम्ही काय नवीन फर्निचर करायला पाहिजे, कुठे इंटिरियर चांगलं असेल. सर, एक उत्सुकता आहे, तुमच्या प्रत्येक दुकानामध्ये सणाबरोबर बाहेरचं इंटेरियर, आतलं इंटेरियर आणि बाहेरचा देखावा हा बदलत असतो. याच्या मागे कोणाची संकल्पना असते, अगदी थोडक्यात सांगा. नाही, ती संकल्पना माझी स्वतःचीच असते. अच्छा. जसे बॉक्स झालं, डिझाईन झालं, मी आहेत, आमची सगळी कंपनी टीमवर्क आहेत, आम्ही एकत्र मिळून काम करतो. अच्छा. माझे कामगार पण त्यात सहकारी असतात माझे सगळे, आणि मी एकटा नाहीये. ही कंपनी आमची 1200 लोकांची कंपनी आता. अच्छा, आज 1200 लोक काम करतात. 1200 लोक PF PS अथॉराइज, कोणतीही त्यामध्ये कामगारांची फसवणूक नाहीये. प्रत्येक कामगार आमचा खुश असतो. तर त्यामुळे आमचं कामगारांचं, आमची कंपनी जी प्रशांत कॉर्नर, आता नुसती प्रशांत कॉर्नर नाही तर प्रशांत कॉर्नर आमची कंपनी प्रायव्हेट लिमिटेड झालेली आहे. अच्छा. आणि लवकरच ही कंपनी आमची 500 कोटीला लवकरच पोहोचेल. म्हणजे आता 500 कोटी पर्यंतचा प्रवास सुरू झालेला आहे. प्रवास सुरू झालेला आहे आमचा 500 कोटीचा. आता यावर्षी 275 कोटी आम्ही टच केलेले आहेत आमच्या बॅलन्स शीटला. सर, तुम्ही अनेकांसाठी प्रेरणा आहात, पण तुमची प्रेरणा काय आहे? कारण प्रत्येकाला काम करताना एक ऊर्जा लागते. तुमची ऊर्जा काय आहे? माझी ऊर्जा तर माझं घरचं परिवार आहे, माझी मुलगी आहे, माझी बाई मिसेस आहे, आणि सगळं माझं कुटुंब. म्हणजे माझं कुटुंब जे आहे ते माझं कामगार हा माझा सगळ्यात मोठा कुटुंब आहे. क्या बात. का ते बरोबर असतील तर आपण लोक आणखी पुढे पुढे जाऊ शकतो. अगदी. आणि आता आमचं एक 25 दुकानाचं पहिले टार्गेट आहे. अच्छा. 25 दुकान आणि 500 कोटी, आणि लवकर तो आम्ही तो पार करू आम्हाला असं वाटतंय. म्हणजे भविष्यातलं तुमचं स्वप्न आहे 500 कोटीचं टार्गेट लवकरच पूर्ण करू. आणि ही सगळी दुकानं जी आहेत अद्यावत होतील. आजही आमचं दुकान, आमची फॅक्टरी जी आहे ती अद्यावत आहे. आम्ही सगळ्या लोकांना टुरिस्ट टूर देतो, सांगतो या फॅक्टरी बघा. अच्छा. फॅक्टरी बघून तो एक प्रश्न घ्यायचाच आहे मला, की तुमची अद्ययावत 5 मजली सुंदर इमारत कारखाना आहे तुमचा, त्याच्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा ना.
नाही, तिथे काय काय आहे म्हणजे? तो कारखान्यामध्ये अद्ययावत आहे, सगळं अद्ययावत आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट बनवताना आम्ही हायजीनची खूप काळजी घेतो. आणि त्याच्यामध्ये आमच्याकडे जगभरातल्या बऱ्याचशा मशिनरी आमच्याकडे. समजा आता काजू कतरी कापायची असेल तर पूर्वी लोक असं हाताने पाटावर लाटून, त्याच्याकरता आमच्याकडे अद्यावत जर्मनच्या मशीन आहेत. आमच्याकडची भट्टी पण असेल तर ती पण असं गॅस पेटवून असं काळंबळं करायचं तसं नाहीये. म्हणजे खूप अद्यावत आमच्या फॅक्टरी आहेत. आमच्याकडे जपानच्या काही मशीन आहेत, काही जर्मनीच्या मशीन आहेत. म्हणजे अत्याधुनिक सगळ्या. हा, म्हणजे कमीत कमी हात लावून मिठाई कशी बनेल हा आमचा प्रयत्न आहे. हे करताना आम्ही असं, मी जगाच्या पाठीवर फिरत असतो. जर्मनी म्हणा, चायना म्हणा, जपान म्हणा, असं बऱ्याच मोठमोठ्या देशात फिरत असतो. तिथल्या कंपन्यांना भेट देत असतो. आणि त्याच्यातून विचार करतो की मी माझ्या देशामध्ये, माझ्या इंडस्ट्रीमध्ये मी काय नवीन करू शकतो, मी माझ्या ग्राहकांना काय नवीन देऊ शकतो, याचा माझ्याकडून सतत शोध चालू असतो. म्हणजे पारंपरिक मिठाई बरोबर अत्याधुनिक जे काही नवीन नवीन आहे त्याची सांगड घालत, त्याची जोड देत हा तुमचा प्रवास अतिशय वेगानं सुरू आहे. सर, तुमच्याशी ज्या आत्ता गप्पा सुरू आहेत त्या खरंच थांबू नये असं वाटतंय. कारण तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे फार सकारात्मक दृष्टीनं आणि समस्येतनं संधी निर्माण करणारा असा तुमचा व्यवसाय आहे. तुमच्या या व्यवसायासाठी आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या मिठाईचा गोडवा हा सतत सगळीकडे पसरू दे अशी विधात्याला प्रार्थना करते. आणि आज आमच्या स्टुडिओत तुम्ही आलात त्याबद्दल तुमची मनापासून तुमचे धन्यवाद मानते. मंडळी, दर शनिवारी रात्री 8:30 वाजता उद्योजकांची बाराखडी हा पितांबरी प्रस्तुत कार्यक्रम बघायला विसरू नका. आणि रविवारी सकाळी 8 वाजता देखील पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी हा विशेष कार्यक्रम तुमच्यासाठी असतो. आत्ता मात्र आपली रजा घेतोय. धन्यवाद. यंत्र शिकूया, तंत्र शिकूया, उद्योगाचे मंत्र शिकूया, व्यवसायाची नवीन नीती कळण्यासाठी मित्र बनूया. काम आमुचा, काम आमुचे, अखंड देईल ऊर्जा, उद्योगाचा जाणून घेऊ दर्जा. आली यंत्रयुगाची घडी, शिकूया उद्योजकांची बाराखडी, उद्योजकांची बाराखडी. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. प्रस्तुत करता पितांबरी. पितांबरी अभिनव उत्पादने, वारसा अभिनवतेचा, विश्वास ग्राहकांचा.